कल्पना करा, एका अतिशय आलिशान मीटिंग रूममध्ये पूर्ण शांतता पसरली आहे. टेबलावर तब्बल 30 दशलक्ष डॉलर्सची ऑफर आहे. बापरे, $30 लाख म्हणजे आजच्या चलनात 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम. एक्झॅक्टली. कोणत्याही सामान्य माणसाचं किंवा अगदी एखाद्या मोठ्या कंपनीचंही नशीब एका झटक्यात बदलून टाकणारी ही डील आहे. पण त्या टेबलाच्या एका बाजूला बसलेला माणूस ती ऑफर थेट धुडकावून लावतो. राईट. आणि तो तिथून बाहेर पडतो. का? कारण समोरचा क्लायंट त्या 30 दशलक्ष डॉलर्सपैकी 30% रक्कम म्हणजे जवळपास 10 दशलक्ष डॉलर्स आगाऊ देण्यास नकार देतोय. बहुतांश लोक अशावेळी तडजोड करतील नाही का, स्वतःचे काही नियम थोडे वाकवतील, पण तो माणूस ठाम राहतो. हो. आणि वरवर पाहता हे सगळं निव्वळ वेडेपणा किंवा अतिरेकी अहंकार वाटू शकतो. खरंय, पण आज आपण ज्या स्रोतांवर ही सखोल चर्चा करत आहोत ते पाहिल्यानंतर हा वेडेपणा नसून एक अत्यंत अचूक आणि गणिती निर्णय होता हे लक्षात येतं. या नव्या विश्लेषणात स्वागत आहे. नक्कीच. आणि कसंय, हीच ती मानसिकता आहे जी शून्यातून साम्राज्य उभी करते. आज आपल्याकडे अभ्यासासाठी जो स्रोत आहे तो कुठल्या पारंपरिक पुस्तकी ज्ञानातून आलेला नाहीये. हो, आपण स्कूल ऑफ हार्ड नॉक्स नावाच्या यूट्यूब वाहिनीवरील एका अत्यंत रंजक व्हिडिओच्या आधारे ही चर्चा करत आहोत. राईट. या व्हिडिओमध्ये मुलाखतकाराने थेट रस्त्यावर फायनान्स वीक दरम्यान आणि अतिश्रीमंतांच्या परिसरांमध्ये जाऊन जगभरातील अब्जाधीश, सीईओ आणि गुंतवणूकदार यांच्याशी संवाद साधला आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने मध्य पूर्वेतील, विशेषतः अबुधाबी आणि दुबईमधील अतिश्रीमंत व्यावसायिक आहेत. हो. यातून एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे संपत्ती निर्माण करणे हा केवळ नशिबाचा खेळ नाहीये. त्यामागे जोखीम मोजण्याची एक अत्यंत विशिष्ट पद्धत असते. म्हणूनच आजचं हे विश्लेषण खूप रंजक असणार आहे. एखादी व्यक्ती अब्जाधीश केवळ नशिबानं बनते की त्यामागे विचारांची एक वेगळीच ऑपरेटिंग सिस्टीम असते, हे आज आपल्याला डिकोड करायचंय. बरोबर. आपण त्यांच्या वाटाघाटी करण्याच्या पद्धतींकडे वळणारच आहोत, पण त्याआधी मला एका अत्यंत महत्वाच्या ट्रेंडबद्दल बोलायचं आहे. पैशांच्या ओघाबद्दल. राईट. एक्झॅक्टली. हे लोक आजच्या घडीला आपला पैसा नेमका कुठे ओतत आहेत, कारण त्यांच्या पैशांचा ओघ ज्या दिशेने जातो तीच उद्याच्या जगाची दिशा असते. यातल्या अबुधाबीमधील एका आर्थिक सल्लागाराची मुलाखत मला खूप विचार करायला लावणारी वाटली. हो, तो ज्याने वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी आपला पहिला दशलक्ष डॉलर्स कमवला होता. अगदी तोच. तो अत्यंत ठामपणे सांगतो की AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हेच भविष्य आहे, ते येणारच आहे. पण इथे आपण नुसत्या सॉफ्टवेअरबद्दल बोलत नाहीये, तर त्यामागील पायाभूत सुविधांबद्दल बोलत आहोत. राईट. एका प्रायव्हेट इक्विटी व्यावसायिकाने दिलेली माहिती तर अक्षरशः डोळे मिस्फारणारी आहे. तो अमेरिकेतील टेक्सासमध्ये हबाट या ठिकाणी चक्क $8 अब्ज खर्च करून जगातील सर्वात मोठे AI डेटा सेंटर उभारत आहे. आणि तुम्हाला त्या डेटा सेंटरची क्षमता माहितीये? किती आहे? तब्बल 7.2 गिगावॉट. बापरे, 7.2 गिगावॉट. पण म्हणजे सामान्य माणसासाठी हा आकडा कसा समजून घ्यायचा? कसं आहे, या आकड्याचं गांभीर्य समजून घेण्यासाठी आपण एक छोटी तुलना करूया. 1 गिगावॉट वीज म्हणजे साधारणपणे एका मोठ्या शहराला, उदाहरणार्थ अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को सारख्या शहराला लागणारी वीज. अरेच्छा. आता विचार करूया, हे व्यावसायिक फक्त एका डेटा सेंटरसाठी 7 शहराला पुरेल एवढी वीज वापरणार आहेत. हे म्हणजे आधुनिक काळातील तेलाच्या विहिरींसारखं झालं नाही का? आणि AI हे त्यातील इंधन आहे. अत्यंत अचूक उपमा दिलीत. कसं आहे, AIला एक महाकाय मेंदू समजा. हा मेंदू जेवढा मोठा विचार करेल, जेवढ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे शोधेल किंवा जेवढा जास्त डेटा प्रोसेस करेल, तेवढी जास्त त्याला कॅलरीज म्हणजेच विजेची आणि कम्प्यूट पॉवरची गरज लागेल. राईट. त्यामुळेच हे अब्जाधीश आता नुसत्या AI सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत नाहीयेत. ते या महाकाय मेंदूला जिवंत ठेवणाऱ्या, त्याला ऊर्जा पुरवणाऱ्या पॉवर हाऊसेसमध्ये अब्जावधी डॉलर्स टाकत आहेत. म्हणजे प्रायव्हेट इक्विटी फंड्सना हे गणित अचूक समजलं आले की भविष्यात सर्वात महागडी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे डेटा प्रोसेस करण्याची क्षमता. एक्झॅक्टली. हे ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की जोखीम घेण्याची त्यांची पातळी आपल्या कल्पनेपलीकडची आहे. पण मला एका गोष्टीचा उलगडा होत नाहीये. काय बरं? या व्हिडिओमध्ये एका पोलिश सीईओचा उल्लेख आहे. या माणसाने वयाच्या 39व्या वर्षी आपला पहिला अब्ज डॉलर्स कमावला. हो, त्यांनी 2020 मध्ये म्हणजे AIची लाट येण्याआधीच एक AI कंपनी सुरू केली होती. राईट. आणि सौदी सरकारसह अनेक मोठ्या संस्थांना ती विकून $1 अब्ज पेक्षा जास्त नफा कमावला. पण तो एक अतिशय विचित्र विधान करतो तिथे. हां.
तो म्हणतो की सरकारी संस्थांसोबत काम करणं म्हणजे जणू काचा खाण्यासारखे आणि निवडुंग चावण्यासारखे अत्यंत कठीण काम आहे. हो, तो इलॉन मस्कच्या एका विधानाचा संदर्भ देतो तिथे. मग मला सांगा, जर हे इतकं वेदनादायी आणि त्रासदायक आहे, तर मग हे लोक सरकारी कॉन्ट्रॅक्ट्सच्या मागे का धावतात? साध्या खासगी कंपन्यांसोबत काम करणं जास्त सोपं नाही का? हां, खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कसं आहे, खाजगी कंपन्यांसोबत काम करणे नक्कीच सोपे असते. तिथे निर्णय लवकर होतात. पण इथे स्पीड आणि स्केल म्हणजेच वेग आणि प्रमाण या 2 शब्दांचा मोठा खेळ आहे. म्हणजे कसं? थोडं सोप्या भाषेत सांगाल? जेव्हा एखादं सरकार, मग ते सौदी सरकार असो वा अन्य कोणतेही, जेव्हा ते एखादं नवीन तंत्रज्ञान अवलंब करतं, तेव्हा ते एका कार्यालयापुरतं मर्यादित नसतं. ते थेट संपूर्ण देशाच्या पायाभूत सुविधेचा भाग बनतं. राईट. तिथे अब्जावधी डॉलर्सची उलाढाल एकाच झटक्यात होते. आता मगाशी तुम्ही जो काचा खाण्याचा आणि निवडुंग चावण्याचा संदर्भ दिलात ना, हो. सरकारी नोकरशाही, तिथले जाचक नियम आणि संथ प्रक्रिया यातून मार्ग काढणे हा प्रचंड मानसिक आणि आर्थिक ताणाचा भाग असतो. पण एकदा का तुम्ही तो अडथळा पार केलात, तर तुमच्या उत्पादनाचं स्केल किंवा विस्तार इतका मोठा होतो की इतर कोणताही स्पर्धक तुमच्या जवळपासही फिरकू शकत नाही. ती एक प्रकारची मोनोपोली किंवा एकाधिकारशाही बनते. वाह! म्हणजे सुरुवातीचा प्रचंड त्रास सहन करण्याची त्यांची तयारी असते, कारण त्यांना शेवटचा टप्पा किती भव्य असणार आहे हे माहीत असतं. अगदी बरोबर. आता आपण तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या या जड विषयातून थोडं बाहेर पडूया आणि मानवी मानसशास्त्राकडे वळूया. मला या अब्जाधीशांच्या वाटाघाटी करण्याच्या पद्धतीबद्दल, त्यांच्या निगोसिएशन स्किल्सबद्दल बोलायचं आहे. तो भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. हो ना. व्हिडिओमध्ये एक UK आणि इजिप्शियन पार्श्वभूमी असलेला पेमेंट प्रोसेसिंग व्यावसायिक आहे. हा माणूस दरमहा तब्बल 300 दशलक्ष डॉलर्सचा व्यवसाय करतो. बापरे. आणि तो एक अतिशय वादाग्रस्त वाटेल असं विधान करतो. तो म्हणतो की तो मीटिंगमध्ये कोणालाही स्वतःवर किंवा त्याच्या उत्पादनावर शंका घेऊ देत नाही. राईट. जर एखाद्या क्लायंटने त्याला नाही म्हटलं, तर तो त्याला नकार न मानता, मला तुमचे म्हणणे समजले नाही, मला आणखी चांगल्या प्रकारे पटवून द्या, असा त्याचा अर्थ काढतो. हां. पण थांबा, हे कुठेतरी अहंकाराचे लक्षण नाहीये का? क्लायंटला शंकाच घेऊ न देणं म्हणजे त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करण्यासारखं वाटत नाही का? कसंय, वरवर पाहता ते अत्यंत आक्रमक आणि अहंकारी वाटू शकतं. पण वाटाघाटींच्या मानसशास्त्रात याला फ्रेम कंट्रोल म्हणतात. फ्रेम कंट्रोल. हो, हा व्यावसायिक क्लायंटवर विनाकारण दबाव टाकत नाहीये, तर तो स्वतःच्या उत्पादनाच्या मूल्यावर एवढा ठाम आहे की त्याला माहीत आहे की ग्राहकाचा नकार हा उत्पादनातील त्रुटीमुळे आलेला नाहीये. मग तो कशामुळे आलाय? तो माहितीच्या अभावामुळे आलेला आहे. जेव्हा तुम्ही स्वतः एखाद्या गोष्टीबद्दल 100% साशंक नसता, तेव्हाच तुम्ही समोरच्याला पूर्ण विश्वासात घेऊ शकता. म्हणजे सुरुवातीला आपण ज्या 30 दशलक्ष डॉलर्सच्या डीलचा उल्लेख केला होता, त्या पोलिश सीईओच्या उदाहरणातही हेच घडलं होतं का? एक्झॅक्टली. तर एवढी मोठी संधी हाताची गेली असती. तीच तर गोम आहे. आपल्याला वाटतं की त्याने अहंकारातून डील नकारली, पण इथे जोखीम व्यवस्थापनाचे म्हणजेच रिस्क मॅनेजमेंटचे अत्यंत थंड डोक्याने केलेले गणित होते. जर त्या सीईओने आगाऊ रकमेविना ती डील स्वीकारली असती तर कार झाले असते. त्याला स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून नवीन लोक कामावर ठेवावे लागले असते. नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागलं असतं. बरोबर. म्हणजे 30 दशलक्ष डॉलर्स मिळवण्याच्या आशेवर सुरुवातीचे काही महिने संपूर्ण ऑपरेशनल रिस्क त्याच्या स्वतःच्या कंपनीवर आली असती. ओहो. म्हणजे जर प्रोजेक्ट मध्येच थांबला किंवा क्लायंटने नंतर पैसे देण्यास नकार दिला, तर हा सीईओ रस्त्यावर आला असता? राईट. म्हणूनच त्याने 30% म्हणजे 10 दशलक्ष डॉलर्स आगाऊ मागितले. याद्वारे तो स्वतःची जोखीम शून्य करत होता. क्या बात है. याच व्हिडिओतील एका प्रायव्हेट इक्विटी व्यावसायिकाने एक अतिशय सूचक वाक्य वापरले आहे. देअर इज नो फ्री मनी. या जगात फुकट पैसा मिळत नाही. अगदी. पैशांना नेहमी योग्य मूल्य आणि सुरक्षितता हवी असते. जेव्हा त्या पोलिश सीईओने तडजोड न करता टेबलावरून उठण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याने क्लायंटला एक अत्यंत स्पष्ट संदेश दिला. कोणता संदेश? माझी सेवा इतकी दर्जेदार आहे की मला तुमच्या पैशांपेक्षा माझ्या कंपनीच्या सुरक्षेची जास्त काळजी आहे. आणि हा संदेश इतका प्रबळ होता की तोच क्लायंट अखेर नमला आणि त्याने सीईओच्या अटींवर डील मान्य केली. एक्झॅक्टली. खरी वाटाघाटी करण्याची ताकद मोठ्या आवाजात बोलण्यात नसते, तर वेळ आल्यास शांतपणे डील सोडून जाण्याच्या क्षमतेत असते.
हे खरंच डोळे उघडणारं आहे. आणि याच मूल्याचे आणखी एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दुबईतील ती 31 वर्षीय महिला रिअल एस्टेट डेव्हलपर. हो, जिने गेल्या वर्षी 10 अब्ज डॉलर्सची विक्री केली आहे. राईट. आणि ती शार्क टँक दुबईची परीक्षक देखील आहे. जेव्हा ती एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करते तेव्हा ती केवळ ताळेबंद किंवा बॅलन्स शीट पाहत नाही. ती 3 अत्यंत विशिष्ट गोष्टी पाहते. पहिली संस्थापकाची मानसिकता किंवा फाउंडर मेंटॅलिटी, दुसरी उत्पादनाची उपयुक्तता म्हणजे ते खरोखरच एखादी समस्या सोडवते आहे का, आणि तिसरी नफा कमावून देणारी बाजारपेठ. बरोबर. मला हे समजून घ्यायचंय की ही 3च तत्वे का, यामागे कोणतं रिस्क मिटिगेशन दडलंय. या 3 तत्वांचा अर्थ खूप खोल आहे. फाउंडर मेंटॅलिटी म्हणजे काय, तर जेव्हा कंपनीवर संकट येते तेव्हा तो संस्थापक पळून जाणार नाही, तर तो शेवटपर्यंत लढेल, हा विश्वास. राईट. अनेक लोक फक्त ट्रेंड म्हणून व्यवसाय सुरू करतात, पण जेव्हा अडचणी येतात तेव्हा ते सोडून देतात. दुसरी गोष्ट, समस्या सोडवणारे उत्पादन. जर तुमचे उत्पादन केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी किंवा एका तात्पुरत्या सोयीसाठी असेल, तर आर्थिक मंदीच्या काळात लोक सर्वात आधी त्यावर खर्च करणे बंद करतील. पण जर तुमचे उत्पादन एखाद्या गंभीर समस्येवर तोडगा काढत असेल, तर ते मंदीतही टिकेल. हे अगदी पटण्यासारखं आहे. आणि तिसरी गोष्ट, नफा कमावणारी बाजारपेठ. तुम्ही जगातलं सर्वोत्तम उत्पादन बनवलं, पण ते विकत घेण्याची ग्राहकांची क्षमता नसेल, तर त्या व्यवसायाला काहीच भविष्य नसतं. या महिला व्यावसायिकेने या 3 नियमातून गुंतवणुकीतील सर्वात मोठे धोके आधीच बाजूला काढले आहेत. इतक्या लहान वयात कोट्यवधींच्या उलाढाली करताना इतकी स्पष्टता असणं खरंच थक्क करणार आहे. नक्कीच. पण या सगळ्या अचाट व्यावसायिक निर्णयांमधून आपण जेव्हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे पाहतो तेव्हा मला एका वेगळ्याच गोष्टीचं नवल वाटतं. कोणत्या गोष्टीचं? एका बाजूला हे लोक अत्यंत थंड डोक्याने गणितं मांडत आहेत, वाटाघाटी करत आहेत, पण दुसरीकडे त्यांच्या यशाचा पाया हा पूर्णपणे मानवी आणि पारंपरिक मूल्यांवर उभा आहे. त्याच पोलिश सीईओचं उदाहरण घेऊया. त्याने आत्तापर्यंत 56 देशांचा प्रवास केला आहे. तो अत्यंत स्पष्टपणे सांगतो की स्वयंपाकघरात किंवा बेडरूममध्ये लॅपटॉपसमोर बसून 100 दशलक्ष डॉलर्सची डील कधीच मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. राईट. कारण व्यावसायिक जगात एक खूप मोठी गोष्ट काम करते, ती म्हणजे सेरेंडिपिटी किंवा अनपेक्षितपणे मिळणाऱ्या संधी. तुम्ही घरात बसून कोणाला तरी ईमेल नक्कीच करू शकता, पण जेव्हा तुम्ही एखाद्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये जाता, तिथे कॉफी पिताना एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलता, तेव्हा तिथे अशा कल्पना आणि संधींची देवाणघेवाण होते जी कोणत्याही अल्गोरिथमला शक्य नसते. खरंय. प्रत्यक्ष लोकांशी संपर्क साधून स्वतःला योग्य ठिकाणी योग्य वेळी उपस्थित ठेवणे ही त्यांची संपत्ती कमावण्याची एक मोठी रणनीती आहे. आणि कौटुंबिक मूल्यांबाबतही ते तितकेच आग्रही दिसतात. ती महिला डेव्हलपर जिच्याबद्दल आपण आत्ता बोललो, जी 2 मुलांची आई आहे. हो. एवढा मोठा 10 अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळताना ती वेळोप्रसंगी आपल्या मुलांना तिच्या कार्यालयात घेऊन येते. हे नुसतं मुलांची सोय म्हणून नाहीये, तर त्यामागे एक विचार आहे. नक्कीच. मुलांना कळायला हवं की त्यांची आई नक्की काय करते, कष्टाची किंमत काय असते. राईट. पण या सगळ्यापेक्षा मला सर्वात मोठा विरोधाभास एका दुसऱ्याच गोष्टीत वाटतो. कोणता विरोधाभास? एका बाजूला हे लोक AI, डेटा सेंटर्स, प्रायव्हेट इक्विटी यांसारख्या आधुनिक, अत्यंत गुंतागुंतीच्या आणि पूर्णपणे गणितावर आधारित असलेल्या जगावर राज्य करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला ते श्रद्धेवर प्रचंड विश्वास ठेवतात. तो अबुधाबीचा आर्थिक सल्लागार सांगतो की त्याच्या यशात 80% वाटा हा देवावर असलेला श्रद्धेचा आहे. राईट. ती महिला डेव्हलपरही अगदी हेच सांगते की कठोर परिश्रम करा आणि बाकी सर्व देवावर किंवा नियतीवर सोडून द्या. 30% रिस्क मिटिगेशन कॅल्क्युलेट करतोय, तो अचानक श्रद्धेवर कसा काय अवलंबून राहू शकतो, हे थोडं विसंगत नाही वाटत? कसंय, तार्किकदृष्ट्या हे विसंगत वाटू शकते, पण मानवी मानसशास्त्राच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कसं? जेव्हा तुम्ही दररोज अब्जावधी डॉलर्सची जोखीम घेत असता, हजारो लोकांच्या नोकऱ्या तुमच्या निर्णयांवर अवलंबून असतात, तेव्हा तुम्ही कितीही मोठे तज्ज्ञ असलात तरीही अनेक गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असतात. जसे की जागतिक महामारी किंवा एखादी महामारी. एक्झॅक्टली. किंवा अचानक सुरू झालेले एखादे युद्ध. जर या सगळ्या अनिश्चिततेचा विचार करत बसलो तर कोणताही माणूस पॅरालिसिस बाय ॲनालिसिसचा बळी ठरू शकतो. म्हणजे अतिविचारामुळे निर्णय घेण्याची क्षमताच गमावून बसू शकतो. बरोबर. अशा वेळी श्रद्धा एक मानसिक ढाल म्हणून काम करते. मी माझे सर्वोत्तम काम केले आहे आणि आता जे होईल ते माझ्या भल्यासाठीच असेल, ही भावना त्यांना मानसिक शांतता देते. ही श्रद्धा त्यांना बेजबाबदार बनवत नाही, तर ती त्यांना
अपयशाच्या भीतीपासून मुक्त करते. वाव, हे खरंच एका नव्या दृष्टिकोनातून पाहिल्यासारखं आहे. म्हणजे तंत्रज्ञान आणि गणित त्यांना दिशा आणि गती देतात, पण श्रद्धा त्यांना मानसिकरित्या स्थिर ठेवते, जेणेकरून ते पुन्हा नव्याने जोखीम घेऊ शकतील. अगदी खरंय. या सगळ्या सखोल चर्चेतून आज आपण अनेक पातळ्यांवर जाऊन या अब्जाधीशांच्या विचारांची पद्धत समजून घेतली. आपण आता या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. जर या संपूर्ण चर्चेतील मुख्य धागे एकत्र जोडायचे झाले तर हे स्पष्ट होतं की AI ही केवळ एक तांत्रिक क्रांती नसून ती एक आर्थिक पायाभूत सुविधा आहे. वाटाघाटी करताना स्वतःच्या मूल्यावर ठाम राहणे हा अहंकार नसून ती व्यवसायाला सुरक्षित ठेवण्याची ढाल आहे. राईट. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शून्यातून जग निर्माण करण्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून प्रत्यक्ष जगात स्वतःला सिद्ध करावे लागते. बरोबर. आणि या व्हिडिओच्या शेवटी या सर्व दिग्गजांनी नवीन लोकांसाठी काही अत्यंत व्यावहारिक सल्ले दिले आहेत. हो, जसं की त्या पेमेंट प्रोसेसिंग व्यावसायिकाने क्रिप्टोबद्दल दिलेला सल्ला. राईट. आणि तो सल्ला केवळ क्रिप्टोपुरता मर्यादित नाहीये, तो संपूर्ण शेअर बाजाराचं मानसशास्त्र उलगडणारा आहे. तो म्हणतो, जेव्हा बाजारात भीती असते तेव्हा खरेदी करा आणि जेव्हा लोक लालची होतात तेव्हा विका. पण मला सांगा, हे प्रत्यक्षात आणणं इतकं सोपं असतं का? लोक घाबरलेले असताना गुंतवणूक करणं हे तोट्याचं ठरू शकतं असं वाटत नाही का? कसंय, सामान्य लोक तिथेच चुकतात. बाजारात जेव्हा भीती असते तेव्हा लोक घाबरून आपले शेअर्स किंवा मालमत्ता कमी किमतीत विकायला काढतात. राईट. याचा अर्थ बाजारात लिक्विडिटी किंवा मुबलक मालमत्ता अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध असते. हे व्यावसायिक नेमक्याच याच क्षणाची वाट पाहत असतात. ते लोकांच्या भावनेवर नाही तर स्ट्रक्चरल इकॉनॉमिक्सवर गुंतवणूक करतात. आणि जेव्हा सगळे लोक उत्साहात येऊन खरेदी करू लागतात, किमती गगनाला भिडतात, तेव्हा हे लोक शांतपणे आपला नफा खिशात टाकून बाहेर पडतात. हा निव्वळ भावनेवर नियंत्रण ठेवण्याचा खेळ आहे. क्या बात आहे. आणि नवीन उद्योजकांसाठी, ज्यांच्याकडे आज गुंतवणुकीसाठी लाखो डॉलर्स नाहीत, त्यांच्यासाठी त्या महिला डेव्हलपरचा सल्ला खूप आशादायी आहे. हो, ती स्पष्ट सांगते की आजच्या काळात व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाचीच गरज असते हा गैरसमज आहे. एक्झॅक्टली. AI सारख्या मोफत किंवा अत्यंत स्वस्त साधनांचा वापर करून एखादा उत्तम प्रोटोटाईप किंवा बिझनेस प्लॅन आपण घर बसल्या बनवू शकतो. राईट. तो पॉलिश सीईओ देखील याच सुरात सांगतो, काहीही करून शून्यातून काहीतरी नवीन निर्माण करा. मग ती एखादी कविता असो, सॉफ्टवेअरचा कोड असो किंवा एखादी नवीन वेबसाईट असो, निर्मितीची सवय तुम्हाला इतरांपेक्षा नेहमीच 2 पावले पुढे ठेवते. एकंदरीत या सर्व प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे ह्या अब्जाधीशांच्या यशोगाथा केवळ त्यांच्या बँक अकाउंटमधील आकड्यांपुरत्या मर्यादित नाहीत. अडचणींना सामोरे जाण्याची ताकद, जोखीम समजून घेण्याची बुद्धिमत्ता आणि कृती करण्याची वेगवान क्षमता हेच त्यांचे खरे भांडवल आहे. हे सगळं ऐकल्यावर आणि समजून घेतल्यावर एक विचार माझ्या मनात वारंवार येतोय. कोणता विचार? आणि तो विचार इतका प्रक्षोभक आहे की तो सहज झोपू देणार नाही. या सर्व लोकांचा त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर आणि विचारांच्या पद्धतीवर इतका प्रचंड विश्वास आहे की जर यांचं सर्वस्व, त्यांची सगळी संपत्ती, बँकांमधील पैसे आज एका रात्रीत हिरावून घेतले, तरीही ते केवळ स्वतःची जिद्द, अनुभव आणि आज उपलब्ध असलेल्या AI सारख्या साधनांच्या मदतीने पुन्हा शून्यातून साम्राज्य उभे करू शकतील, असा त्यांना ठाम विश्वास आहे. नक्कीच. मग असा विचार करता येईल की आजच्या या आधुनिक जगात जिथे सर्व माहिती, तंत्रज्ञान आणि साधने कोणत्याही माणसासाठी एका क्लिकच्या अंतरावर उपलब्ध आहेत, तिथे संपत्ती मिळवण्यातील आणि शिखरावर पोहोचण्यातील सर्वात मोठा अडथळा पैसा नसून आपली स्वतःची कम्फर्ट झोन आणि सुरक्षित चौकटीत जगण्याची सवय तर नाही ना? खूपच खोल विचार आहे हा. जोपर्यंत आपण एखादी गोष्ट केवळ नशिबावर ढकलतो, तोपर्यंत कदाचित आपण स्वतःच्या अफाट क्षमतेवर अन्याय करत असतो. हा असा विचार आहे जो प्रत्येकाला स्वतःच्या मर्यादेंच्या पलीकडे पाहण्यास प्रवृत्त करेल. नक्कीच. आणि याच सखोल विचारासोबत आपण आजच्या या विश्लेषणाचा समारोप करूया. या नव्या विश्लेषणात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.